नमस्ते सभी को। आज हम मिलने जा रहे हैं डॉक्टर मनीषा चार्जन इनको। आप क्लासिकल होम्योपैथी प्रैक्टिस करते हो, छत्रपति संभाजी नगर में रहते हैं मैम। नमस्ते मैम। नमस्ते। पहले तो धन्यवाद, आपने मुझे अपना टाइम दिया। मैम, जब आपने मुझे बताया कि क्लासिकल होम्योपैथी, इसका मतलब क्या प्लीज? मैं मराठी में बोलना चाहूंगी। हाँ चालेल। तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडे कधी गेला असणार तर तुम्ही बघता की तुमची हिस्ट्री घेण्यात येते, केस हिस्ट्री। तर जे क्लासिकल होमिओपॅथी आहे हे जनरली ओरिजिनल होमिओपॅथी आहे। त्याच्यामध्ये काय होतं की आम्ही पेशंट आल्यानंतर पेशंटची व्यवस्थित हिस्ट्री घेतो, त्याचे मेन सिम्पटम्स काय आहेत आणि त्याचे हेड टू फूट हिस्ट्री घेतो। म्हणजे त्याचं फिजिकल जनरल त्याचं लोकेशन ऑफ पर्स्पिरेशन आणि मेंटल स्टेटमध्ये स्लीप आणि ड्रीम्स, आणि ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही तो व्यक्ती कसा आहे, ऍज ए पर्सन कसा आहे, एका सिच्युएशन मध्ये तो कसा बिहेव करतो, ह्या अशा सगळ्याची त्याची हिस्ट्री घेतो। म्हणजे फिजिकल जनरल आणि मेंटल जनरल आणि त्याचे चीफ सिम्पटम्स। आता चीफ सिम्पटम्सचं खूप महत्वाचं आहे की तुम्ही आलात माझ्याकडे चीफ सिम्पटम्स घेऊन, तर तुमची डोकेदुखी आहे, मग त्याचं लोकेशन कुठे आहे, ते कधीपासून आहे, त्याच्या सेन्सेस म्हणजे वेदना कशा आहेत हे डिफरन्शिएट करतो, छोट्या छोट्या गोष्टी। शिवाय ती कधी वाढते, कधी कमी होते, हे डिटेल्स आपण त्याच्यामध्ये बघतो। आणि ह्या सगळ्यांची कलेक्टिव्ह स्टडी म्हणजे सिनर्जिक स्टडी करून आपण ते जे सिम्पटम्स घेतलेले असतात पेशंटचे आणि आपण सिलेक्ट केलेली मेडिसिन ही जास्तीत जास्त मॅच म्हणजे 100% मॅच करण्याचा प्रयत्न करतो। आणि जेव्हा ती मेडिसिन 100% मॅच होते तेव्हा मिरॅक्युलस रिझल्ट येतात। आता ही जी आपण सिलेक्ट केलेली मेडिसिन असते ही त्या व्यक्तीची मेडिसिन असते, ती कुठल्या डिसीज साठी नसते सिलेक्ट केलेली, त्या डोकेदुखीसाठी नसते। नाही, जर तुम्ही डोकेदुखीसाठी आलात माझ्याकडे तर मी तुम्हाला डोकेदुखीचीच देणार, पण तुमच्या डोकेदुखीची नाही देणार मेडिसिन, तुमची मेडिसिन देणार। म्हणजे तुम्ही ऍज ए पर्सन कशा आहात आणि तुमच्या डोकेदुखी कशी आहे। म्हणजे जर का माझ्या बरोबर दुसरं कोणी आलं, पण म्हणजे 4 लोक आले, सगळ्यांना डोकेदुखी आहे, तर सगळ्यांची औषधं वेगळी असणार आहे। करेक्ट। म्हणजे होमिओपॅथी डिसीजवर मेडिसिन देत नाही, होमिओपॅथी व्यक्तिशः औषध देतं आणि त्यालाच आपण क्लासिकल होमिओपॅथी म्हणतो। इंडिव्हिज्युअली व्यक्तीनुसार म्हणजे तुमचंच डोकेदुखी जी आहे ती कशा पद्धतीची आहे, कुठून सुरू झाली, ती कुठे ट्रान्सफर होते का, इथून ते मागे जाते का, डोकेदुखी सोबत तुम्हाला काही दुसरे अदर सिम्पटम्स आहेत का, काहींना चक्कर असते, काहींना हाताला मुंग्या येतात, काहींना पोटात दुखतं, काहींना मळमळ असते। म्हणजे प्रत्येकाची डोकेदुखी ही डोकेदुखी जरी असली तरी त्याचे वेगळेपणा असतो, त्याच्यात त्या वेदनांमध्ये फरक असतो। कोणाला ठणक लागल्यासारखी दुखतं, कोणाला आग होते, कोणाला मार लागल्यासारखं दुखतं। ही जी प्रत्येकाचे वेगळेपणा आहे त्या आजारातला, म्हणजे त्या व्यक्तीतला पण वेगळेपणा आणि त्या आजारातला पण वेगळेपणा। मग तुम्हाला झोपल्यावर आराम केल्यावर बरं वाटतं, लाईटनी वाढतं, उन्हात गेल्यावर वाढतो, हा जो सगळा वेगळा प्रकार आहे आपण हा त्याच्यामध्ये जज करतो। त्या तुमच्या चीफ सिम्पटम्सचा वेगळेपणा आणि तुम्ही ऍज ए पर्सन कसं आहे याची कलेक्टिव्ह स्टडी करून आपण जेव्हा ती मेडिसिन देतो तिला कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन म्हणतात। आणि जी 100% मॅच होणारी मेडिसिन जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा मिरॅकल होतं। आता ही मेडिसिन काय करते, ती तुमच्या हेडेकवर नाही काम करत, डोकेदुखीवर नाही काम करत, ती तुमच्या सेंट्रल हिलिंग सिस्टीमला स्ट्रॉंग करते। म्हणजे सेंट्रल हिलिंग सिस्टीम म्हणजे काय आहे की आपल्या शरीरामध्ये एक नॅचरल हिलिंग सिस्टीम असते, ती आपल्याला रिपेअर करत असते। तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की तुम्हाला आता सर्दी ताप वगैरे झालाय आणि विदाऊट मेडिसिन तुम्ही कधी कधी बऱ्या होता, तर ती तुमची सेंट्रल हिलिंग सिस्टीम तुम्हाला क्युअर करते आणि आपल्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे आपल्या आप बरं होण्याचं। मग जिथे जिथे काही घटनांनी ती सेंट्रल हिलिंग सिस्टीम वीक झालेली आहे ती आपण हिस्ट्रीमध्ये माहित करून घेतो की ह्या इम्पॅक्टमुळे ह्यांची ही सेंट्रल हिलिंग सिस्टीम वीक झाली, आणि मग ही जी मेडिसिन आहे आपण जी दिलेली आहे होमिओपॅथिक मेडिसिन, कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन, ती तुमच्या सेंट्रल हिलिंग सिस्टीमला राईट करते। दॅट इज कॉल्ड एज क्लासिकल होमिओपॅथी। आणि मग ती सेंट्रल हिलिंग सिस्टीम तुमचे आजार दूर करते। म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही नुसती डोकेदुखी घेऊन आलात पण त्याच्यासोबत तुम्हाला खूप क्रॉनिक सर्दीचा त्रास आहे किंवा तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा तुमचे गुडघे दुखत आहे, पण तुम्ही मला फक्त डोकेदुखी सांगितली, पण तुमच्या असं लक्षात येतं काही दिवसांनी की अरे ह्या ट्रीटमेंट सोबत तर माझी सर्दी पण गेली, माझी डोकेदुखी पण गेली, काहींना खूप हिमोग्लोबिन कमी होतं, कितीही हिमॅटेनिकच्या टॅबलेट्स घेतल्या तरी ते रिकव्हर होत नाही। तर काही लोकांचं असं आहे की दुसऱ्या आजारासाठी झालं पण त्यांचा अनिमिया त्यातून निघून गेला। म्हणजे त्यांचे जे ऍब्झॉर्प्शन होत नव्हतं बॉडीमध्ये खाल्लेलं, ती जी सिस्टीम डिस्टर्ब झालेली आहे ब्लड तयार करायची, ती पण नॉर्मलाइज होते। मॅम, म्हणजे एका आजाराने कोणी आलं
तर तुम्ही एक आजार पकडला त्याचा पण पूर्णच त्याला बरं केलं असं एक्झॅक्टली, काहीतरी. ही होलिस्टिक थेरपी आहे. ओके. कारण आपण डिसीजवर पेशंटला नाही बरं करत ना, आपण पेशंटची सेंट्रल हिलिंग सिस्टीम क्युअर करतो. ओके मॅम, म्हणजे चांगली जानकारी दिली तुम्ही. पण मला हे विचारायचं की तुमची याच्यामध्ये तुम्ही जे प्रॅक्टिस करताय किती वर्षापासून इकडे, तर काही स्पेशालिटी आहे इन दिस होमिओपॅथी? व्हॉट आर यू डुईंग? हा, तर होमिओपॅथी आमची जी आहे ही मोस्टली रिलेटेड टू सायकोलॉजी. कारण आम्हाला पेशंटची सायकोलॉजी जाणून घेणं खूप गरजेचं असतं. की आता मी तुम्हाला जसं सांगितलं की सेंट्रल हिलिंग सिस्टीम जी आहे ती कुठल्या तरी कारणाने आपली ती डिटोरिएट होते किंवा तिची हार्मोनी जाते, वीक होते ती. तर असा काहीतरी इम्पॅक्ट पेशंटवर होतो, काहीतरी एकदम मोठा इम्पॅक्ट होतो किंवा रोज रोज थोडे थोडे इम्पॅक्ट होत असतात. स्ट्रेस घेणारा म्हणजे असेल किंवा नसेल तो इम्पॅक्ट, पण तो पेशंट स्ट्रेस घेणारा असेल तर त्याच्यामुळे काय होतं की त्याची ती सेंट्रल हिलिंग सिस्टीम डिस्टर्ब होते. म्हणून मग अशा वेळेस आम्हाला पेशंटची सायकोलॉजी माहीत करून घ्यावी लागते की त्यांच्या लहानपणी किंवा डे बाय डे लाईफमध्ये किंवा इन केस कधी कधी असं असतं की त्या पेशंटला नसतो इम्पॅक्ट, पण प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आईवर झालेला आघात, तो इम्पॅक्ट त्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातो आणि मग ती सबकॉन्शियस माइंड मध्ये झालेली इंजुरी आम्हाला हिस्ट्री थ्रू माहीत करून घ्यायची असते आणि तिथे सायकोलॉजीचा खूप मदत होते. तर त्याच्यामुळे ना होमिओपॅथी आणि सायकोलॉजी अशी पॅरलली जाते. तर माझी स्पेशालिटी म्हणजे सायकोलॉजीमध्ये जास्ती आहे. मग सोबत मी सायमल्टेनियसली 2019 मध्ये MA सायकोलॉजी पण केलं आणि मग बरेचसे सायकोलॉजिकल पेशंट मी दुरुस्त केलेले आहे. जसे की OCD आहे, सिझोफ्रेनिक पेशंट आहे, डिप्रेशन एन्झायटीचे पेशंट आहे. बिलकुल बिलकुल. तर असे नंबर ऑफ पेशंट्स मी सायकोलॉजिकली ट्रीट केले. डिप्रेशन वगैरे बोलायला कुणासमोर जायला की बाई सायकोलॉजिकल ट्रीटमेंट? तसं आपलं जो क्लिनिक आहे तो काय असं आपण सायकोलॉजी म्हणून डिस्प्ले नाही केला, पण आपण प्रत्येक पेशंट जरी आला, म्हणजे तुम्ही पोटदुखी जरी साठी आलात किंवा आणखीन कशासाठी जरी आलात तरी आम्हाला सायकोलॉजी थ्रूच जावं लागतं. हिस्ट्रीमध्ये तुम्ही तुमची सायकोलॉजीच माहीत करून घ्यावी लागते. तर त्याच्यामुळे तो पेशंट कम्प्लिटली क्युअर होतो. आता हा पेशंट सायकोलॉजिकल असा क्युअर होतो की कुठेतरी काहीतरी आघात झालेला आहे आणि त्याच्यामुळे तशी एक्साइटिंग फॅक्टर त्याच्या लाईफमध्ये समोर आला, म्हणजे एखादी गोष्टीची त्याला भीती बसलेली आहे. बऱ्याच पेशंटला आमच्याकडे आजाराची भीती असते, त्यांनी पाहिलेलं असतं जवळचा व्यक्ती हार्ट अटॅकने गेला, कॅन्सरने गेला, तर ती इतकी भीती बसलेली असते कॅन्सरची किंवा की ते कॅन्सर नावाचा शब्द जरी त्यांनी पाहिला तर ते घाबरतात. तर त्यांना आजार असण्याच्या भीतीचा आजार असतो, म्हणजे आजाराच्या भीतीचा आजार की आपल्याला काहीतरी मोठा आजार आहे किंवा होईल. ओके, ते पण ते असतं. तर त्यांच्या त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते इतकं फिट झालेलं असतं की ते किती, म्हणजे त्याला कळतं हे की हा ही मी भीती घेतोय हे चुकीची आहे. कारण इतक्या तपासण्या करतात, सगळ्या नॉर्मल येतात, तरी त्यांना वाटतं की नाही ही माझी भीती. मग त्यांना पण फॅक्टर आला समोर किती भीती वाटते, मग ते अँशियस होतात किंवा इव्हन कॅन्सर नावाचं हॉस्पिटल जरी वाचलं तर ते शब्द पण काढायला घाबरतात. तर पहिली स्पेशालिटी सायकोलॉजीमध्ये आहे माझी. बरेचसे पेशंट काउन्सिलिंगने बरे केले मी आणि मेडिसिन विथ मेडिसिन सपोर्ट. आणि तिसरं म्हणजे कॉस्मेटिकमध्ये की हेअर थेरपी आपल्याकडे स्पेशल आहे आणि आजकाल ब्युटी कॉन्शियस झालेत लोक खूप. तर पिंपल्स, काळे डाग, हेअर फॉल आहे, कोंडा आहे, हे सगळे क्रीम्स तुम्ही स्वतः बनवल्या? हा, तर पहिले तर मी मेडिसिन देत होती, पण माझ्या असं लक्षात आलं की नुसती मेडिसिन शिवाय जर आपण काही अप्लिकंट पेशंटला दिलं तर डबल रिझल्ट येतो. मग 2005 पासून मी माझे कॉस्मेटिक प्रोडक्ट तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये पिंपल्सच्या पेशंटसाठी स्पेशल फेस वॉश आहे, जेल आहे आणि डाग आणि हे खड्डे दूर करण्यासाठी फेस पॅक आहे. आणि हेअरच्या पेशंटसाठी आपण ऑइल आहे, शॅम्पू आहेत. आणि पेशंटचे केस पांढरे होतात ना, तर त्याच्यासाठी आपण पेशंटला मेहंदी पण केलेली आहे आयुर्वेदिक. तर ती म्हणजे हेल्थसाठी म्हणून, असं काही नाही की कलरसाठी म्हणून. आणि शिवाय एक स्पेशल आपण एक थेरपीचा पार्ट स्टार्ट केलेला आहे. पेशंटला हेअर थेरपी पण देतो आपण आपल्याकडे आणि फेस थेरपी आपल्याकडे सेक्शन आहे, वेगळं सेक्शन आहे. मॅम, ही तर तुमची जानकारी तुम्ही मेडिकल प्रॅक्टिस बद्दल दिली, पण मला फक्त अजून एक विचारायचं आहे की तुम्ही एक गृहिणी पण आहात, तुम्ही आई आहात, राईट? तुम्हाला 2 मुलं आहेत. हो. युअर मॅरिड, सासू सासरे म्हणजे जे म्हणजे नातं होतं सगळे आहेत. तर तुम्ही हे प्रॅक्टिस सोबत आपलं घरचं पण कसं, म्हणजे हाऊ डिड यू बॅलन्स बोथ ऑफ देम? एक्झॅक्टली. तर ऍक्च्युली काय आहे की हे जे घर घेण्याचा मेन रोडवर उद्देशच तो होता की खाली क्लिनिक आणि वर घर.
तर जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा मुलं लहान होते आणि मुलांचं लहानपण जे जपायचं होतं, त्यांना वेळ द्यायचा होता, म्हणून आम्ही घर निवडतानाच असं निवडलं की आपलं वर्किंग प्लेस हे घरापासून लांब नको. त्याच्यामुळे मला तो एक खूप जास्ती छान बेनिफिट झाला की वर माझं घर आहे आणि खाली क्लिनिक, तर मुलांना एक सिक्युरिटी फील झाली की नाही आई आपल्या जवळ आहे. आणि जो सुरुवातीचा पिरियड माझा होता तो फार स्ट्रगलचा होता. म्हणजे माझे सासू सासरे होते आणि अनफॉर्च्युनेटली दोघांना पण एक कॅन्सर सारखे डिसीज होता, त्याच्यामुळे मला घरचं खूप बॅलन्स करावं लागायचं आणि मुलं पण त्यावेळेस लहान होते, त्यांना सांभाळायला कोणी नव्हतं. तर अशा वेळेस मी ती प्रॅक्टिस तेव्हा ठेवली. म्हणजे तेव्हा पण माझं क्लिनिक माझ्या घरापासून जवळ होतं, तर मी अक्षरशः असं करायची की घरी यायची, थोडं काम करायची, पेशंट आले की परत ते बघायची, परत कामं करायची, पण मी प्रॅक्टिस बंद पडू दिली नाही त्या पिरियडमध्ये. आणि एक पिरियड तर आमच्या सासूबाई जास्त सिरियस होत्या, 8 महिने त्या बेड रिटर्न होते, तर ह्या पिरियडमध्ये तर माझ्यासाठी ती खूप तारेवरची कसरत होती की प्रॅक्टिस चालू ठेवायची आणि घरचं पण सगळं मॅनेज करायचं. पण म्हणजे मला सांगायला आनंद होईल की मी त्या अगदी व्यवस्थित हँडल केलं आणि मुलांचं बालपण जपून मी ते व्यवस्थित मॅनेज केलं. इवन जेव्हा माझ्या सासूबाई गेल्या त्याच्यानंतर 2005 मध्ये माझा मोठा मुलगाच होता फक्त, तर मी क्लिनिकमध्ये येत होती तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा सफर होत चाललाय, ह्याला कुठेतरी डिस्कनेक्शन फील होतं, कारण आधी सासूबाई होत्या. मग मी 2005 पासून डिसिजन घेतले की नाही आपण संध्याकाळची ओपीडी बंद करायची. आणि ज्यावेळेस मी इकडे क्लिनिक शिफ्ट केलं 2011 मध्ये, तेव्हा मग मी संध्याकाळची प्रॅक्टिस सुरू केली आणि म्हणजे मुलांना भरपूर वेळ दिला, कारण माझं असंच मत आहे की आपण आपलं करिअर आपण कधीही डेव्हलप करू शकतो, पण मुलांचं गेलेलं बालपण परत नाही आणू शकत. त्याच्यामुळे मी खूप समाधानी आहे की मी माझ्या मुलांचं बालपण जपली. वाव, ते तर म्हणजे मेसेज घेण्यासारखं आहे की पुष्कळ लोक वर्किंग असणार तर घरचं नाही बघणार, पण Exactly. दोघी पण बघायला पाहिजे. खरंय. है ना मॅम, हे सगळं तर झालं, पण जस्ट एक विचारायचं तुम्हाला की जे प्रेक्षक, जे व्ह्युअर्स आता बघताय, त्यांच्यासाठी एक जनरल काहीतरी तुम्हाला मेसेज द्यायचं मॅम, नॉट जस्ट रिलेटेड टू मेडिकल फील्ड बट एनिथिंग अबाउट लाईफ. हा, माझ्या आयुष्यामध्ये मला गोष्ट जी इन्स्पायर होते ती सिम्प्लिसिटी, म्हणजे की तुम्ही सिम्पल लाईफ जगाल तर तुम्ही खूप सुखी राहता. म्हणजे एक 2 वर्ल्ड असतात की तुम्ही खूप लागलेत मागे रेसमध्ये पैसे कमवायच्या आणि मटेरियल्स, की ही वस्तू घेतली की आनंदी, ती वस्तू घेतली की, पण तुमचा आनंद थांबतच नाही. ती वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ आनंद होतो, परत नवीन गोष्ट. तर ही कुठेतरी ते म्हणजे त्याला एंड नाहीये. पण जर तुम्ही समाधानी राहून तुमचं आहे त्याचाच उपभोग घेतला तर ते खूप छान आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण अगदी शांततेत जगू शकता. रेसमध्ये लागून तुम्ही नुसती धावताय, पण तुमच्याकडे जे आहे तिथे कुठेतरी एक स्टेप थांबून तुम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप काही लागत नाही. समाधानी राहून आहे त्याचा आस्वाद तुम्ही घ्यायला पाहिजे लाईफमध्ये. बऱ्याच वेळा आजकाल कॉम्पिटिशनच्या जगामध्ये लोक काय करतात की खूप धावतात, असं की नाही आता मला हे झालं, मला पुढे जायचंय, मला पुढे हे करायचंय. प्रगती करावी माणसाने, पण धावावं नाही, आहे तिथला पण आस्वाद घ्यायला पाहिजे. तर सिम्प्लिसिटी आणि जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद पहिले तुम्ही घ्या आणि मग पुढची पायरी टाका. आणि हे तर आहेच आहे, शिवाय जर तुम्ही काही प्रिन्सिपलवर तुमचं लाईफ बेस ठेवलं तर तुम्ही आयुष्यामध्ये स्वर्गीय आनंद घेऊ शकता. की जसं की आपण आता ह्युमन बिंग आहे, आपण सोशल लव्हर आहोत, तर सोसायटीमध्ये तुम्ही नुसते तुमचं जगून तुम्ही आनंद नाही घेऊ शकत. मग तुम्हाला लोकांना जोडणं, त्यांच्याप्रती एक प्रेम भावना, सद्भावना, करुणा, ते हे जे प्रिन्सिपल आहेत बेसिक, की म्हणजे जसं तुमचं म्हणणं असं आहे मॅम, सॉरी, की सेल्फ सेंटर्ड नाही असायला पाहिजे, सगळ्यांचा पण विचार करायला एक्झॅक्टली. पाहिजे. जोपर्यंत आपण सगळ्यांसाठी जगत नाही, हा. म्हणजे स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण जर आपण दुसऱ्यांसाठी जगलो तर तो जो आनंद आहे तो एक स्वर्गीय आनंद आहे, निस्वार्थपणे दुसऱ्यांसाठी. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फलेस राहून दुसऱ्यांबद्दलची करुणा, संवेदना, प्रेम, हे जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणलं तर तुम्हाला गरज नाही खूप पैसे कमवून खूप मोठं होण्याचं किंवा खूप दिखावा द्यायचं. तुम्ही सेल्फ आनंदी होऊ शकता. हे मला एक खूप जास्ती इन्स्पायर करते आणि ज्यावेळेस मी ह्या प्रिन्सिपलचं पालन करते तेव्हा मी खूप खुश असते आणि सोबत डिसिप्लिन. मॅम, तुमच्या चेहऱ्यावरच असा स्मित आनंद, म्हणजे सायलेंट स्माइल फील, म्हणजे आय कॅन जस्ट सी दॅट, अँड
इट्स नॉट नेसेसरी, जसं तुम्ही म्हणताय ना की फार वस्तू पाहिजे तरच आनंदी होणार. तुम्ही आनंदी असणार तर कुठे पण असणार. ते लिमिट नाही ना त्याला. हा. तुम्ही किती घेणार ना. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही त्याच्यासाठी धावता की ही वस्तू पाहिजे म्हणून मग मला इतकं अर्निंग वाढवायचंय, मग परत तेवढा तुमचा टाइम जातो, जिथे आहे त्याचा आस्वाद घ्यायचा राहून जातो. मग परत इथे झालं की तुमचा प्रवास तिथून तुमची तो आनंद मिटून जातो, मग परत तुम्ही पुढच्या गोष्टीसाठी जाता. मग नुसती तुम्ही धावता, पण कुठेतरी थांबून तुम्ही त्या जे आपल्याकडे आहे तुम्ही अचीव्ह केले त्याचा पण आनंद घ्यायला पाहिजे. मॅम, मला इच्छा आहे तुमच्या जे सबऑर्डिनेट आहे म्हणजे मॅम जे आहे त्यांना बोलवायचं. बोलू? हिचं नाव संगीता वळसे आहे. तर म्हणजे हिचं सांगायचं झालं तर ती ना तिच्या कामामध्ये इतकी परफेक्ट आहे. तिला मी नवीन आल्यावरच माझ्या दवाखान्याची जी काही सिस्टीम आहे ती सांगितली. मला त्याच्यानंतर डबल परत कधीच सांगायची गरज पडत नाही की हे करायचे, म्हणजे ते परफेक्ट केलेलं असतं आणि इतकं लवकर तिला ते कुठली पण गोष्ट माहीत पडते. जसं आता पेशंट एखादा आलाय की त्याला काय गरज आहे तर ती पटकन ती रिक्वायर्ड गोष्ट ती समोर आणून देते. पेशंटच्या फाईल पटकन मला आणून देते आणि म्हणजे सगळं मॅनेज व्यवस्थित करते माझं क्लिनिक ती. पेशंटचा फॉलोअप घेणे, अपॉइंटमेंट असतील तर त्याच्याबद्दल सांगणे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सिस्टीम लावायची तिला खूप सवय आहे. म्हणजे आता हा गुच्छा आहे ना तर याच्यामध्ये चाब्यांमध्ये पटकन सापडत नाही, तर तिचं ती डोकं लावून बरोबर त्याला नंबर टाकते. हे तिथे बघू शकता तुम्ही की ही चाबी नेहमी लागते, तर तिने त्याला स्टिकर लावून म्हणजे याचे मायक्रो मॅनेजमेंट हा तिच्यामधला खूप छान गुण आहे. खूप नीट नेटकं सगळं ठेवते ती, टेबल वगैरे. जे काही माझं सेटअप व्यवस्थित आहे क्लिनिकचा तो तिच्यामुळे आहे. आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा स्माइलिंग फेसच होतं. एकदम ती ना इतकी प्रेमाने बोलते पेशंटशी आणि इतकं प्रेमाने वेलकम करते प्रत्येकाला. आणि ती असं इथे क्लिनिकमध्ये ऍज ए एम्प्लॉय नाहीच आहे ती. आमच्या घरातलं फॅमिली मेंबर सारखं, जसं एक मैत्रीण. म्हणजे रोज रोज मी कुठल्या मैत्रिणींना भेटू शकत नाही, पण जे काही माझं कम्युनिकेशन होतं मैत्रीसारखं ते हिच्यासोबतच होतं. संगीता, तुम्हाला काय म्हणायचं? माझ्यासाठी मॅडम तर ग्रेट आहेच, प्रश्नच नाहीये. आणि शिवाय त्या माझ्यासाठी माझी केअर, सपोर्ट आणि मला कॉम्प्रोमाइज करून घेतात, खूप समजून घेतात. आणि शिवाय माझ्या घरातील माझी समजा मी आजारी पडले, माझ्या घरातील कुणी आजारी पडलं तर लगेच लवकरात लवकर औषधी देऊन त्या आम्हाला बरं करण्याचा प्रयत्न करतातच एकदमच. आणि नंतर मग नंतर मी इथं तर रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत आहे, पण मी काम करता करता मी एवढी इथं रमून गेलेली आहे ना, तर मी इथं कोणतंही काम करते तर मी माझ्या मनापासून करते. आणि मग मला असं फिलिंग माझं झालंय की मी इथं रिसेप्शनिस्ट नाही, मी एक यांची फॅमिली मेंबरच आहे. आणि माझ्यासाठी खूप त्या छान आहे. सर पण आहे आणि मॅडम पण ग्रेट. एकदा सांगितलं ना परत सांगायचं कामच नाही पडत तिला, ती रन करणार ते व्यवस्थित. मॅम, किती छान छान आहे ना. म्हणजे एक प्रोफेशनल रिलेशनला तुम्ही फॅमिली रिलेशन मध्ये दोघांनी एकमेकांना हात दिला तुम्ही. ती नाही आली तर मला खरंच क्लिनिक मध्ये करमत नाही, कुठेतरी कमी जाणवते तिची. अशा आमच्या मॅडम ग्रेट आहेत. थँक्यू मॅम. संगीता ताई, मॅम, तुम्हाला सगळ्यांना माझ्या तर्फे धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि आम्हाला. मला असं वाटतं आमच्या व्ह्युअर्सना, जे पण बघताय प्रेक्षक, त्यांना काही ना काही मदत होणार. मॅम, तुमचा नंबर मी खाली देऊन ठेवणार, त्यांना काही गरज असणार ते येणार तुमच्याकडे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.